श्री गणेशाय नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणि नमोस्तुते। सृष्टौ या सर्गरूपा जगदनविधौ पालनीया च रौद्री संहारे चापि यस्या जगदिदमखिलं क्रीडनं या पराख्या पश्यन्ति मध्यमाथो तदनु भगवती वैखरी वर्णरूपा सास्मद्वाचं प्रसन्ना विधिहरिगिरिश्चाराधितालङ्करोतु। नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये। श्री जगदंबा माता की जय। मागच्या भागात आपण हयग्रीव हा भगवान विष्णूंचा जो जन्म झालेला आहे तो बघितला आणि हयग्रीव या रूपामध्ये भगवंतांनी दैत्य हयग्रीव याचा नाश केलेला कथा आपण ऐकलेली आहे। आता या भागात आपल्याला मधुकैटभ दैत्य निर्दालन कथा आपल्याला सूत मुनी सांगत आहेत। तर ती कथा सांगायला सूत मुनी सुरुवात करतात। प्राचीन काळी प्रलयाच्या वेळी तीनही लोक महाजलाशयात विलीन झाले आणि देवादिदेव भगवान विष्णू शेषशय्येवर झोपी गेलेले होते। त्यावेळी भगवान विष्णूंच्या कानातील मळापासून मधु आणि कैटभ नावाचे दोन दैत्य निर्माण झाले आणि त्या पाण्यातच ते वाढू लागले आणि त्या सागरातच ते भ्रमण करत इकडे तिकडे भटकू लागले। त्यावेळी त्यांच्या मनात अनेक विचार आले, जसे की हे जल सगळीकडे असंच पसरलेलं आहे की हे कुठल्या पात्रामध्ये असं भरून ठेवलेलं आहे। हा जलाशय हा किती मोठा आहे, हे स्थिर आहे का हे असंच अंतपर्यंत पसरलेलं आहे। अशा प्रकारचे अनेक प्रश्न त्या मधु आणि कैटभ नावाचे जे दोन दैत्य होते त्यांच्या मनामध्ये उत्पन्न होत होते आणि मग त्यांना असंही वाटायला लागलं की आपली उत्पत्ती कशी झाली, आपले आई वडील कोण आहेत, असा विचार करत ते त्या जलाशयामध्येच इकडं तिकडं भटकू लागले। मग तो कैटभ जो होता तो त्या मधुला म्हणाला, आपल्याला जिवंत ठेवणारी स्थिर ठेवणारी अशी ही कोणती शक्ती आहे? बहुतेक ही कुणीतरी ही शक्ती म्हणजे देवीच आपल्याला स्थिर ठेवत आहे असा विचार करत असतानाच तिथे एक आकाशवाणी झाली आणि त्या आकाशवाणीमधून ऐम हा मनोहरी वाग्बीज स्वरूप मंत्र त्यांना ऐकू आला। त्या मधुकैटभांनी तो मंत्र ऐकला आणि मग त्यांनी त्याचाच जप सुरू केला। त्याचा जप सुरू केला आणि त्यांना त्याच वेळेस तिथं वीज दिसली आणि त्या मंत्राचे सगुण रूप पण त्यांना दिसले। तेच त्यांनी मनामध्ये स्थिर करून ठेवले आणि 1000 वर्ष कठोर तपस्या केली आणि त्या तपस्येला प्रसन्न होऊन ती जी ऐम नावाची जी शक्ती होती म्हणजेच मा भगवती देवी त्यांना प्रसन्न झाली आणि देवीने त्यांना त्यांच्या तपश्चर्येवर प्रसन्न होऊन वर मागण्यास सांगितले। मधु आणि कैटभ यांनी देवीला नमस्कार करून इच्छा मृत्यूचे वरदान मागितले आणि देवीने पण त्यांना तथास्तु म्हणून वर दिला आणि अशा प्रकारे देवीने त्यांना वर दिल्यामुळे ते आता निर्भय झाले आणि मदोन्मत्त झाले, दैत्यच ते शेवटी। आणि त्यांना तो वर मिळाल्यामुळं त्यांना अतिशय उन्माद त्यांनी घालायला सुरुवात केली आणि तिथल्या त्या जलाशयामध्ये जे कोणी जलचर प्राणी होते जे दिसेल त्यांना ते त्रास देऊ लागले। असे करत करत एकदा ते जगत सृष्टा ब्रह्माजींना कमळाच्या आसनावर बसलेले आहेत अशा त्या ब्रह्माजींना त्यांनी पाहिलं। त्यांना पाहून त्या दैत्यांच्या मनामध्ये नेहमीसारखीच दुष्ट वाईट अशी जी वासना ती युद्ध करण्याची त्यांच्या मनात निर्माण झाली आणि ते ब्रह्माजींना आव्हान देऊ लागले। ते म्हणू लागले
की तू कोण आहेस आणि तू आमच्याशी युद्ध करायला तयार हो. ब्रह्माजींना काही कळेना की माझं मी तपश्चर्येमध्ये मी निवांत बसलेलो आहे आणि हे मला युद्धाला कशाला बोलवतायत, युद्धाचं आव्हान का करतायत ते मला. माझ्यासारख्या तपस्वी यांना मी कसा काय सामोरा जायचं असा त्यांच्या मनात प्रश्न पडला. त्यांच्या या ज्या दैत्यांचं जे बळ आहे हे मला तर काही माहित नाहीये, त्यामुळे यांच्याशी मी युद्ध करू शकणार नाही. त्यापेक्षा चतुर्भुज विष्णू जे शय्येवर निद्रिस्त आहेत त्यांनाच मी उठवतो आणि तेच मला या संकटातून बाहेर काढतील. आणि त्यावेळी निद्रिस्त असलेल्या विष्णूंना उठवायचं आहे म्हणून ते विष्णूंची स्तुती करू लागले. ब्रह्माजी विष्णूंची स्तुती करतात. दीननाथ हरे विष्णू वामनोत्तिष्ठ माधव भक्तार्ती ऋषिकेश सर्वावास जगत्पते अंतर्यामिन नमेयात्मन वासुदेव जगत्पते दुष्टारिनाशकैनाग्र एकाग्र चित्त चक्र गदाधर सर्वज्ञ सर्वलोकेश सर्वशक्ती समन्वित उत्तिष्ठोत्तिष्ठ देवेश दुःख नाशन पाहि माम. अशा प्रकारे ब्रह्माजी विष्णूंना झोपेतून उठवण्यासाठी विष्णूजींची स्तुती करू लागले. पण त्या स्तुतीचा विष्णूजींवर काहीच परिणाम झाला नाही आणि ब्रह्माजी जरी इतकी त्यांची आळवणी करतायत तरी विष्णू काही त्या निद्रेमधून जागे झाले नाहीत. मग त्यांनी विचार केला की आता या विष्णूंना योग निद्रेने ग्रासलेलं आहे, तर आपण या योगनिद्रा जी आहे तिचीच आपण स्तुती करू. ही निद्रा देवी जी आहे तिची आपण स्तुती करू, म्हणजे मग ती निद्रा देवी मला प्रसन्न होईल आणि मग त्याच्यानंतर आपण विष्णूजींना उठवायला तिला सांगू. असं म्हणून विष्णूजींनी जी आहे ती योगनिद्रेची स्तुती ब्रह्माजींनी योगनिद्रेची स्तुती सुरू केली. देवी त्वमस्य जगत किल कारणं हि ज्ञातं मया सकल वेदवचोभिरंभ यद विष्णुरप्यखिल लोक विवेक करता निद्रावशं च गमित पुरुषोत्तमोद्य को वेदते जननि मोह विलास लीला मूढोऽस्यमं हरिरयं विवशश्च शेते इदृक्तया सकल भूत मनो निवासे विद्वत्तमो विविध कोटिषु निर्गुणायाः. अशा प्रकारे योग निद्रेची स्तुती ब्रह्मदेवानी सुरू केली आणि ती स्तुती ऐकून योग निद्रा तामसी देवी त्यांच्या जवळ समोर प्रगटली. भगवंतांचे शरीर याचा तिने त्याग केला आणि मग तो त्याग निद्रा देवींनी भगवंताच्या शरीराचा केल्यामुळं विष्णूजी जे आहेत भगवंत ते पुन्हा चैतन्ययुक्त झाले, जागृत झाले. त्यावेळी त्यांनी जांभई दिली आणि उठून उभे राहिले आणि समोर बघतात तर काय भयभीत झालेले ब्रह्माजी. त्यांना पाहून भगवंत त्यांना म्हणाले, तुम्ही एवढे भयभीत कशाला झालात? तपस्या करण्याचे सोडून तुम्ही इकडे काय करताय? त्यावेळी ब्रह्माजींनी मधु आणि कैटभ या राक्षसांबद्दल भगवंतांना सांगितलं. भगवंत ब्रह्माजींना निश्चिंत राहण्यास सांगून दैत्यांचं नाश मी नक्कीच करेल असं त्यांना वचन देतात. आणि हे त्यांचं संभाषण चालू असेपर्यंत तेवढ्यात ते दोन्ही दैत्य तिथे येऊन उभे राहतात आणि भगवंताला आणि ब्रह्माजींना दोघांनाही आम्ही मारून टाकू अशी वल्गना करायला लागतात. विष्णू भगवंत जवळजवळ 5000 वर्ष त्यांच्या त्या युद्धाला त्यांनी ललकारी दिल्यावर 5000 वर्ष विष्णूजी त्यांच्याशी युद्ध करतात. युद्ध करून थकवून जातात आणि विचार करू लागतात की माझी शक्ती एवढी कमी का पडत आहे आणि हे दोघं थकत मात्र नाहीयेत. त्यावेळी ते दोघे दैत्य भगवंतांना म्हणतात की तुम्ही हारलात हे मान्य करा आता आणि आमचे सेवक झाल्याचं कबूल करा. आमचे तुम्ही सेवक व्हा, मग आम्ही तुम्हाला कदाचित दोघांना मारूनही टाकू. मग असं म्हटल्यावर मात्र भगवंत म्हणतात, तुम्ही दोघेही थोडी थोडी विश्रांती घेत युद्ध करत आहात. तुम्ही 2 जण आहात, मी एकटा आहे. आता तुम्ही आणि मी पण आपण सगळेजणच थोडी विश्रांती घेऊ आणि मग आपण पुन्हा युद्ध करू. भगवंताची ही गोष्ट त्या दोघाही दैत्यांना पटली आणि ते हसत हसत म्हणाले, ठीक आहे तुम्ही म्हणाल तसं थोडी विश्रांती घेऊ पण नंतर
आमचे दास तुम्हाला व्हायचे हे लक्षात ठेवा. इकडे भगवंतांनी ध्यानावस्थेतून हे जाणलं की यांना इच्छा मृत्यूचे वरदान आदिशक्ती भगवती मातेने दिलेले आहे. त्यावेळी मग त्यांना जाणवलं की आपण त्या मा भगवतीलाच शरण जायला हवं. त्यांच्या मदतीशिवाय आपण यशस्वी होऊ शकणार नाही. आणि त्याच वेळी ध्यानमग्न अवस्थेमध्ये भगवंत विष्णू असतानाच देवी आकाशात प्रगट झाली आणि त्या शिवात्म भगवती भुवनेश्वरीला पाहून भगवंत विष्णू हात जोडून त्यांची स्तुती करू लागले. त्या मधुकैटभ दैत्यांच्या विनाशासाठी त्यांनी देवीजवळ प्रार्थना केली. ती स्तुती ऐकून प्रसन्न झालेली देवी भगवंतांना मधुकैटभ दैत्यांना मारण्यासाठी सहाय्य करण्याचे वचन देऊन अंतर्धान पावली. पुन्हा एकदा थोड्या दिवसानंतर मधु आणि कैटभ आणि हे भगवंत यांचं घनघोर युद्ध सुरू झालं. आणि एक वेळ अशी आली की श्रीदेवी अत्यंत मनमोहक रूपात मधुकैटभाच्या समोर येऊन उभी राहिली. आणि त्या रूपावर हे दोघही दैत्य अतिशय लुब्ध होतात. त्यांनी हे असं एवढं सुंदर स्त्रीचं रूप पहिल्यांदाच बघितलेलं आहे काय अशा स्वरूपामध्ये ते देवीला बघायला लागतात आणि ते तिच्यावर लुब्ध होऊन जातात. आणि त्याच वेळी विष्णूंना देवीचं वचन आठवतं आणि ते त्या दैत्यांची पण स्तुती करू लागतात आणि वर मागण्यास सांगतात. त्यावेळी बुद्धीवर कामदेवाच्या प्रभावाने मोहित झालेले ते दैत्य म्हणतात की अहो तुम्ही काय आम्हाला वर मागण्यास सांगतायत, आम्हीच तुम्हाला हरवलेलं आहे, तुम्ही दमलात म्हणून तुम्ही आम्हाला विश्रांतीची प्रार्थना केली होती, म्हणून तुम्ही एका अर्थाने तुम्ही हारलाच आहात, तर तुम्हीच आधी वर मागा, मग आम्ही तुम्हाला काय ते आम्ही वर देऊ आणि मग बघू आपण पुढे युद्धाचं काय करायचं ते. असं हे सगळं कामदेवाच्या त्या प्रभावाखाली हे दोघं दैत्य बोलून गेले. आणि हीच संधी भगवंत विष्णू वाट पाहत होते. त्या संधीचा उपयोग करून भगवंतांनी त्या दोघांनाही माझ्या हातून तुमचा मृत्यू व्हावा असा मला वर द्या असा वर मागितला. भगवंतांनी एक सुंदर अशी त्या आपण म्हणतो ना आयडिया केली आणि त्या ह्याच्यामधून त्या दैत्यांनाच वर मागितलं की तुमचा जो मृत्यू आहे तो माझ्या हातून व्हावा. असा वर मागितल्यावर मग मात्र ते एक क्षणभर भानावर आले आणि म्हणायला लागले की आधी तुम्ही आम्हाला वर मागण्यास सांगितलं होतं ना, त्याप्रमाणे तुम्ही आम्हाला या विस्तृत जलाशयात नाही तर भूमीवर मारावे असा वर द्या. कारण त्या दैत्यांना हेच माहित होते की तिथं कुठल्याही प्रकारची जमीनच नाहीये. म्हणून ते म्हणतात की भगवंता आम्ही तुम्हाला मारतो का तुम्ही आम्हाला मारता, ह्याच्यापेक्षा सुद्धा आमचा मृत्यू काही तुमच्या हातनं जरी व्हायचा आहे हे जरी आम्ही मान्य केलं तरी जमिनीवर आमचा मृत्यू व्हावा अशी आमची इच्छा आहे. कारण त्यांना ते जलाशयामध्ये जन्मलेले असल्यामुळे त्यांना जमीन इथे जवळपास कुठे आहे किंवा नाही याच्याबद्दल काही ज्ञानच नव्हतं. त्यामुळे त्यांना असं वाटलं की जमीन इथं नसल्यामुळं आपला मृत्यू काही जमिनीवर ते करू शकणार नाहीत, म्हणजे आपण पुन्हा अमर होऊ असं त्यांच्या मनामध्ये एक भ्रम निर्माण झाला. परंतु भगवंतांना ही सगळी त्यांची लीलाच होती. त्यामुळे भगवंत म्हणाले तथास्तु, तुमचा मृत्यू हा जमिनीवरच होईल. आणि मग त्याच वेळेला भगवंत स्वतः आपली त्यांची जी मांडी असते ती इतकी मोठी करतात, ती मांडी की जलाशयामध्ये जणू एखादी जमीनच आहे की काय असं त्या दैत्यांना वाटायला लागतं. आणि ती मांडी त्यांची मोठी झालेली, त्या मांडीवर ते दोघ जण असलेले अशा त्या हजारो योजन लांब अशी ती मांडी असते. आणि त्या मांडीवर त्या दोघं मधुकैटभ या दोन्ही दैत्यांना ते बसवून त्या दोघांचाही ते नाश करतात. अशा या देव आणि दानवांचीही आराध्य असलेल्या पराशक्ती, महामाया, महाविद्या देवीची सर्वांनी आपण आराधना केली पाहिजे. अशी ही देवीची मधुकैटभ जे आहेत यांचा जन्म झालेला आहे. त्या जन्मानंतर त्यांचं युद्ध झालेलं आहे आणि त्या युद्धानंतर त्यांचा भगवंतांनी उद्धार केलेला आहे आणि स्वतःच्या मांडीवर त्यांचा मृत्यू घडवून आणलेला आहे. अशी ही मधुकैटभ यांची कथा, अशा या देवीचं आपण
सगळे मिळून स्मरण करू. आणि आता आपण पुढची कथा सूतमुनी सांगतायत ती आपण ऐकू. त्या कथेचं म्हणजे व्यासमुनींच्या पुत्राच्या जन्माची कथा याच्यामध्ये आहे. आता व्यासमुनींचे पुत्र म्हणजे संन्यास शिरोमणी असं त्यांना म्हणतात आणि ते महान तपस्वी शुकमुनी. तर अशा त्या शुकमुनींचा जन्म कसा झाला तर ती कथा आपण आज ऐकणार आहोत. सुमेरू पर्वतावर व्यासमुनी पुत्र प्राप्तीसाठी देवीच्या बीज मंत्राची आराधना करण्यासाठी गेले. त्यावेळी त्यांच्या मनात असा विचार येत होता की माझा मुलगा हा अग्नी, भूमी, वायू, आकाश या सर्वांच्या शक्तीने युक्त असा महान आणि तेजस्वी असायला हवा. अशा प्रकारे निराहार राहून 100 वर्षापर्यंत शंकर आणि शिवात्मा भगवतीची आराधना ते करू लागले, तपस्या करू लागले. त्यांच्या तपस्येचे तेज इतके वाढले की त्यांच्या जटा अग्निवर्ण अशा तेजस्वी झाल्या. पण हे सर्व बघून इंद्र घाबरला नेहमीप्रमाणे. कारण इंद्राला कोणी तपश्चर्या करायला लागलं की त्याला असं वाटतं की त्या तपश्चर्यामधून जो काही वर प्राप्त होईल तर त्या वरामधून ते आधी माझंच राज्य हिसकावून घेणार. त्याप्रमाणेच आता या व्यासमुनींची तपस्या बघून सुद्धा इंद्र घाबरला आणि तो कैलास पर्वतावर भगवान शंकरांकडे गेला आणि भगवान शंकराला म्हणू लागला की इतकी कठोर तपस्या हे व्यासमुनी कशाला करतायत. त्यावेळेला शंकर भगवंतांना माहित होतं इंद्र घाबरलेला आहे. त्यामुळे त्यांनी शंकर भगवान म्हणाले की तुम्ही या मुनी लोकांच्या तपस्येचं भय बाळगू नका देवा. मी त्यांची पुत्रप्राप्तीची इच्छा आहे त्यासाठी ते तपस्या करत आहेत. तर मी त्यांची इच्छा मी पूर्ण करणार आहे. त्याच्यामुळं तुम्हाला घाबरायचं काही कारण नाही, तुम्ही निश्चिंत असा. त्यानंतर भगवान शंकर व्यासमुनींच्या जवळ जाऊन त्यांना उठवतात. समाधीतून जाग करून त्यांना तेजस्वी असा पुत्ररत्न प्राप्त होईल असं वरदान देतात. अतिशय समाधानाने वर प्राप्त झालेले व्यासमुनी पुन्हा आपल्या आश्रमामध्ये परत जातात आणि अग्नी म्हणजे त्यांचं रोजचं जे असतं अन्निक ते सगळं उरकून त्यांना यज्ञ करायचा असतो. तर त्यासाठी ते अग्नी उत्पन्न करू लागतात. आणि अग्नी उत्पन्न करण्यासाठी तुम्ही जर कधी कोणाच्या यज्ञाच्या कार्यक्रमाला जर गेला असला तर तुम्हाला नक्की तिथं दिसलं असेल की खाली एक लाकूड असतं आणि त्याच्याजवळ एक रवीसारखं असं एक लाकूड असतं त्याच्यावर. तर त्यातून ते घुसळण करून तो अग्नी तयार करतात. तर तो अग्नी ते तयार करू लागतात. त्यावेळेला तो अग्नी तयार करत असताना त्यांच्या मनामध्ये मात्र आपल्या मुलाचीच कामना असती. मनामध्ये त्यांच्या सतत हाच विचार चालला असतो की आपल्याला पुत्ररत्न प्राप्त व्हायला पाहिजे. पण ते म्हणतात की इथं अग्नी निर्माण करण्यासाठी जसे 2 जे आपण अरणी असं म्हणतात त्याला, तर ते जे 2 लाकूड आहेत ते लागतात. तसंच कुठलंही म्हणजे संतान प्राप्तीसाठी एक स्त्री आणि एक पुरुषाची आवश्यकता असते. पण माझ्या आयुष्यात तर कोणतीही स्त्री नाहीये, तर मला मुलगा किंवा मला पुत्ररत्न प्राप्त होण्याची माझी इच्छा कशी काय पूर्ण होणार आहे बाबा, असा विचार ते करायला लागतात. आणि असा विचार करत असताच त्यांना आकाशामध्ये धृताची नावाची एक अप्सरा, त्यांना ती सुंदर अशी कमनीय बांधा असलेली सुकुमार अशी ती धृताची नावाची अप्सरा त्यांना दिसते. पण ते म्हणतात की ही अप्सरा सुंदर आहे खरी, पण आता जर मी हिच्यावर जर लुब्ध झालो आणि हिच्यापासून जर मी पुत्ररत्न मला प्राप्त व्हावं अशी जर मी इच्छा मनात जर प्रगट केली तर मात्र माझं अवघड होईल. कारण मी इतका पुराण वगैरे असे निर्माण केलेला किंवा इतका मी तपश्चर्या करणारा आणि मी एका म्हणजे काय म्हणतात त्याला अप्सरेच्या जर मी मागे गेलो तर मात्र मला नक्कीच धोका आहे. कारण त्यांना नारद मुनींनी पुरुरवा आणि उर्वशी यांचं चरित्र सांगितलेलं असतं. त्यामुळे त्यांना ते आठवतं ती अप्सरा समोर दिसल्यावर की उर्वशीच्या मागे गेल्यामुळे पुरुरवा राजाचे जे काही हाल झाले किंवा त्याचं जे काही अधःपतन झालं ते त्यांना आठवतं आणि त्यांना असं वाटायला लागतं की आपण पण जर असं ह्या अप्सरेच्या मागे गेलो पुत्ररत्न प्राप्तीसाठी तर आपलंही अधःपतन निश्चित आहे. तर त्याच्यामुळं त्यांनी असा विचार करत असतानाच त्यांना ती कथा आठवते. राजा पुरुरवा आणि उर्वशी अप्सरा त्यांचं
त्यांना ती जी कथा नारद मुनींनी सांगितलेली असते ती आठवते आणि आता आपण ती कथा ऐकूयात. तर हे देव गुरु बृहस्पती जे असतात ते आणि त्यांची अतिशय सुंदर असलेली ती पत्नी तारा. तर आधी आपल्याला त्यांच्या आई वडिलांचं बघावं लागेल आणि मग त्याच्यानंतर मग आपल्याला पुरुरवा राजाचा जे जन्म आहे तो तिथपर्यंत जावं लागेल. तर ही अशी पूर्वीपासूनची कथा आपण आता ऐकूयात की देवगुरु बृहस्पती आणि त्यांची पत्नी तारा हे दोघ जण एकदा यज्ञ कर्म करण्यासाठी म्हणून त्यांचे यजमान जे असतात चंद्र, बृहस्पती जे आहेत हे देवांचे गुरु आहेत. त्यामुळं कुठलाही यज्ञ याग वगैरे जर काही करायचं असेल किंवा कुठलं मार्गदर्शन हवं असेल तर आपण जसं आपल्या गुरूंकडे जातो त्याचप्रमाणे चंद्राने सुद्धा त्या देवगुरु बृहस्पती आणि तारा या दोघांना आपल्या घरी बोलावून घेतलं. त्यावेळी त्यांच्याकडं यज्ञाचं प्रयोजन असल्यामुळे तेही दोघे अगदी निर्धास्तपणे तिकडे गेले. त्यावेळी तो जो चंद्र आहे यजमान चंद्र त्यांनी त्या बृहस्पतीची पत्नी तारा हिचं अनुपम सौंदर्य पाहिलं आणि तिच्यावर तो आसक्त झाला. आणि त्या चंद्राच्या सौंदर्यावर बृहस्पतींची पत्नी तारा देखील आसक्त झाली आणि त्यांचं दोघांचं एकमेकांवर प्रेम जडलं. इकडं देवगुरु मात्र त्यांचं जे यज्ञकर्म जे होतं चाललेलं त्या ठिकाणी ते यज्ञ शाळा होती, त्या यज्ञशाळेमध्ये ते त्यांच्या कामामध्ये व्यस्त होते आणि या ठिकाणी मात्र चंद्र आणि तारा मात्र एकमेकांवर प्रेम करण्यामध्ये व्यस्त होते. जेव्हा हे यज्ञकर्म पूर्ण होतं त्यावेळेला ताराला घेऊन बृहस्पती आपल्या आपल्या आश्रमात जाण्यासाठी तिला बोलावणं पाठवतात, पण त्यावेळेला ती तारा काही त्यांच्याकडं परत येत नाही. मग ते चंद्राकडे जातात आणि सांगतात की माझी पत्नी जी तुझ्या राण्यांबरोबर जी समजा राहत असेल तर तिला परत पाठव आणि मला आता यज्ञकर्म झालेलं आहे तर मला आता परत जायचंय. परंतु ती जी तारा असती ती येत नाही, परत येत नाही. आणि मग चंद्राला ते समजवतात की अरे असं गुरूंची पत्नी तुझ्याजवळ ठेवून घेणं किंवा गुरुच्या पत्नीला न समजावतं स्वतःजवळच ठेवून घेणं वगैरे या गोष्टी पापदायक आहे. तर तू तुझं पुण्य क्षय होईल त्याच्यामुळे तू काय कर की तिला परत पाठवून समजावून करून तू परत पाठव. कारण गुरुपत्नीगामी, ब्रह्महत्या करणारा, सोने चोरणारा, दारू पिणारा आणि या सगळ्या गोष्टींसाठी मदत करणारा किंवा साथ देणारा असे हे लोक महापातकी असतात. तर तुला सुद्धा असं महान पाप लागेल तर तू माझ्या पत्नीला मात्र तेवढं समजावून परत पाठवून दे. पण चंद्रही तिच्यावर लुब्ध असतो त्यामुळे चंद्र ऐकतच नाही ते काही. मग मात्र बृहस्पती म्हणतात की तू जर माझ्या पत्नीला सोडलं नाही, त्याला थोडासा अंदाज येतोय काय चाललेलं आहे ते. मग ते म्हणतात की तू जर माझ्या पत्नीला सोडलं नाहीस तर मग मी तुला शाप देईन. पण चंद्र ऐकतच नाही आणि देवगुरूंनाच उलटसुलट लागतो. देवगुरु एकटेच आपल्या आश्रमात परत जातात, पण त्यांचं मन नाराज असतं, दुःखी असतं त्यांचं मन. थोडा काळ लोटल्यावर ते म्हणतात की थोडी बुद्धी चंद्राची पालटली असेल, कदाचित ताराचीही पालटली असेल तर जाऊन बघू आपण. म्हणून ते पुन्हा चंद्राकडे येतात आणि माझ्या पत्नीला परत दे असं चंद्राला विनवू लागतात. पण चंद्र त्यांची भेटही घेत नाही आणि तिथं ते देवगुरु आलेत म्हणल्यानंतर त्यांच्या समोरही येत नाही. मग मात्र देवगुरु बृहस्पती अतिशय क्रोधित होतात आणि मग मी तुला आत्ताच्या आत्ता भस्म करून टाकीन, माझी पत्नी मला परत दे अशी धमकी द्यायला लागतात. मग त्यावेळेस मात्र चंद्र त्यांच्या समोर येतो आणि म्हणतो अहो तुमची पत्नी इतकी सुंदर आहे की तिचं स्थान आश्रमात नाहीच आहे. माझ्यासारख्या या सुंदर राजाच्या ते महालामध्येच ती शोभून दिसते आणि तुम्ही आता मला पुन्हा ताराला परत द्या अशी काही विनवणी पुन्हा करू नका. आणि मी काही ताराला परत देणार नाही कारण तिची पण इच्छा नाही तुमच्या बरोबर यायची. असं म्हणल्यानंतर मात्र बृहस्पतींना खूप राग येतो आणि ते रागाच्या भरात इंद्राकडे जातात आणि म्हणतात की असं असं झालेलं आहे सगळं. मी एक यज्ञ कर्म करण्यासाठी आलेलो होतो इथे चंद्राकडे, तर त्यांनी माझी पत्नी ठेवून घेतलेली आहे. तर तुम्ही आता काहीही करा आणि कारण देवांचे राजे इंद्र, तर मला त्या माझ्या पत्नीला परत करायला सांगा. मग त्यावर इंद्र ही सगळी हकीकत ऐकून घेऊन इंद्र त्यांना मदत करण्याचे वचन देतो आणि त्यांना शांत करतो आणि चंद्राकडे आपल्या दूताला पाठवतो आणि सांगतो की हे घोर पाप तू करू नकोस, ताराला परत दे. पण चंद्र हे काहीही ऐकत नाही. त्यावेळी मात्र इंद्र क्रोधित होतात आणि सरळ युद्ध पुकारतात आणि या युद्धामध्ये
भगवान शंकर हे देवगुरूंना सहाय्य करतात आणि चंद्राला मात्र दैत्यगुरु शुक्राचार्य सहाय्य करतात. दैत्यगुरु शुक्राचार्य आणि चंद्र यांच्या साथीने देव आणि दैत्य यांचा संग्राम सुरू होतो. ते युद्ध पाहून मात्र ब्रह्मदेवांना अतिशय वाईट वाटतं, कारण त्यांनी सगळी सृष्टी निर्माण केलेली आहे ना. मग आपल्या निर्माण झालेल्या सृष्टीमध्ये अशी काही छोट्याशा गोष्टीसाठी युद्ध होत असतील तर त्यांना ते वाईट वाटतं आणि मग ते चंद्राची किंवा बृहस्पतींची समजूत काढण्यासाठी म्हणून त्या युद्धभूमीवरती येतात आणि त्या ठिकाणी सगळ्यांना ते समजावून सांगायचा प्रयत्न करतात. चंद्राला म्हणतात की मी विष्णूंची मदत घेईल आणि मात्र तुला समूळ नष्ट करून टाकेल असं म्हटल्यानंतर आणि त्याच्यानंतर मग ते शुक्राचार्यांना पण समजून सांगतात की अहो चंद्राचं चुकलेलं आहे, तुम्ही त्याला मदत का करताय. देवगुरु बृहस्पती जे आहेत त्यांची पत्नी तर त्यांनी तिला ठेवून घेतलेली आहे, तुम्ही तिला परत करायला सांगा असं म्हटल्यानंतर मात्र मग शुक्राचार्य जे आहेत ते ब्रह्माजींचा क्रोध ओळखतात आणि म्हणतात की बरं ठीक आहे म्हणून चंद्राला समजवतात आणि मग ते युद्ध जे आहे ते थोडंसं थांबतं. पण ह्या सगळ्या मध्ये ती तारा जी आहे तिला दिवस जातात, ती गर्भवती होती आणि मग सर्वांनी समजवल्यावर चंद्र ताराला म्हणतो की ठीक आहे तू जा परत तुझ्या पतीच्या आश्रमामध्ये आणि तो तिला आश्रमामध्ये परत पाठवतो. युद्धही थांबतं. भगवान शंकर ब्रह्माजी आपल्या आपल्या लोकात पुन्हा निघून जातात. पुढं थोड्या महिन्यानंतर तारा देवी जी असती ती एका मुलाला जन्म देते आणि ते मूल पाहून मात्र बृहस्पती जे असतात त्यांना अतिशय आनंद होतो. छोटं बाळ बघून त्यांच्या मनातलं सगळं प्रेम ते त्याच्यावर उधळतात आणि त्या मुलाचं आता नामकरण वगैरे सगळे संस्कार करायचे म्हणून ते सगळे अगदी आनंदात असतात. पण तेवढ्यात ही गोष्ट मात्र चंद्राला कळते आणि चंद्र स्वतः न येता एका दूताला त्यांच्याकडे पाठवतो आश्रमामध्ये आणि सांगतो की हे जे बाळ आहे याचं तुम्ही कोणतंही नामकरण वगैरे संस्कार तुम्हाला करायचा अधिकार नाहीये. हे बाळ माझं आहे आणि तुम्ही हे बाळ माझ्या ताब्यात द्या. मग असं म्हटल्यानंतर देवगुरु म्हणतात की शक्यच नाही, हा मुलगा माझाच असणार आहे, तुम्ही यासाठी तू अजिबात त्याच्या इकडे फिरकू नकोस. मग पुन्हा एकदा चंद्राला राग येतो आणि मग चंद्रयुद्ध पुकारतो. पुन्हा एकदा ब्रह्मदेव तिथे येतात आणि म्हणतात की हे युद्ध काही योग्य नाही, आपण हा मुलगा कुणाचा आहे हे आपण स्वतः तारालाच विचारूयात. मग ताराला विचारतात आणि समजावून सांगितल्यावर ब्रह्माजींना ती हळूच सांगते की हा मुलगा चंद्राचा आहे. मग काय चंद्र अगदी जिंकल्याच्या आविर्भावामध्ये त्या मुलाला घेऊन आपल्या राज्यात निघून जातो आणि बृहस्पती आणि तारा त्यांच्या आश्रमात राहू लागतात. चंद्र त्या मुलाला घेऊन निघून गेल्यानंतर तिकडे मात्र अगदी आनंदोत्सव साजरा करतात आणि त्या मुलाचं नाव जे आहे ते बुध असं ठेवतात. आता हे असं बुध जन्माचं आख्यान आपण सर्व जणांनी ऐकलेलं आहे. सूत मुनी त्याच्यानंतर पुढची कथा सांगतात की हा बुधाचा पुत्र जो आहे तो पुरुरवा. तर त्या पुरुरवाच्या जन्माची कथा आपण ऐकूयात. प्राचीन काळची कथा आहे. कुमार नावाच्या एका वनात, सुमेरू पर्वताच्या पायथ्याशी हे वन आहे, तर त्या वनामध्ये शंकर पार्वती एकांतामध्ये विहार करत असतात. त्यावेळी तिथे सनकादी ऋषीगण जे आहेत ते भगवान शंकर यांचं दर्शन घेण्याच्या इच्छेने तिथे जातात. त्यावेळी त्या ऋषीगणांना तिथे बघून पार्वती देवी मनातल्या मनात थोड्याशा संकोचतात, लाजतात आणि भगवान शंकरांपासून लांब जातात. पण त्याच वेळेस ते सनकादिक ऋषी त्यांना सुद्धा थोडासा अंदाज येतो आणि ते पण तिथून ताबडतोब निघून नरनारायणांच्या आश्रमात जातात. पण आपल्या पत्नीची अशी संकोचलेली अशी लाजलेली अशी अवस्था बघून भगवान शंकरांना फार असं वाईट वाटतं आणि ते म्हणतात की असं नाही व्हायला पाहिजे. म्हणून ते त्या वनाला शाप देतात की आजपासून या वनामध्ये जो कोणी पुरुष प्रवेश करेल तर त्या पुरुषाची स्त्री होईल. आणि मग त्या ज्यांना कोणाकोणाला हे माहित आहे ते कोणतेही पुरुष मात्र त्या वनाकडे कधीही फिरकत नव्हते. परंतु एकदा असं झालं की सुद्युम्न नावाचा एक राजा त्याच्या सैंधव नावाच्या घोड्यावर बसून आपल्या काही मंत्रीगणांसमवेत शिकारीसाठी बाहेर पडला आणि कळत न कळत त्या कुमार नावाच्या वनातच तो शिकारीसाठी त्यांनी प्रवेश केला.
आणि प्रवेश करताच झालं असं की त्या वनाला शाप असल्यामुळं त्या सुद्युम्न राजाचं एका सुकुमार तरुणीमध्ये रूपांतर झालं. त्याच्या मंत्रीगणांचं सुद्धा जे आहे ते स्त्रियांमध्ये रूपांतर झालं आणि ते ज्या घोड्यांवर बसून आलेले होते ते घोडे सुद्धा घोडीच्या रूपामध्ये परावर्तित झाले. राजाला या सगळ्याच गोष्टींचं खूप आश्चर्य वाटलं आणि चिंताही वाटू लागली. पण या चिंतेतच त्यांनी आता आपण परत स्त्री रूपामध्ये आपल्या राज्यात कसं काय जायचं असा विचार केला आणि त्या वनामध्येच तो राहू लागला. तिकडे त्याच वनामध्ये तो इकडे तिकडे भटकू लागला आणि त्या सुद्युम्नाच्या स्त्री रूपाचं नाव जे होतं ते इला असं होतं. ही इला नावाची जी होती ना सुकुमारी, अतिशय रूपवती होती, अतिशय दिसायला सुंदर सुडौल अशी होती आणि तिचं रूप म्हणजे कोणीही पुरुष तिच्यावर भाळेल असंच रूप तिचं होतं. मग तो जो चंद्राचा आणि ताराचा जो मुलगा होता ना बुध, तो एकदा त्या वनामध्ये इकडे त्या ठिकाणी भटकत असताना त्याला त्या इलाचं दर्शन होतं आणि इलाचं दर्शन झाल्यावर तो बुध तो इलाच्या सौंदर्यावर इतका लुब्ध होतो की तो त्या इलाला लग्नाचीच मागणी घालतो आणि त्या इलाला पण तो बुध अतिशय आवडतो. चंद्राचा मुलगा त्याच्यासारखाच अतिशय सुंदर असा तो सुकुमार बुध, दोघांनाही एकमेक आवडू लागतात आणि ते एकमेकांच्या प्रेमात पडतात. आणि थोड्या दिवसांनी नेहमीप्रमाणे ती इला जी असते ती गर्भवती होती आणि त्या दोघांनाही पुत्ररत्न प्राप्त होतं आणि त्या बाळाचं नाव ते दोघं मिळून पुरुरवा असं ठेवतात. तर असा तो पुरुरवा राजा जन्मलेला आहे. दिवस जात होते, पुरुरवा मोठा होत होता, पण इलाला मात्र ह्या स्वतःच्या स्त्री रूपाबद्दल अतिशय चिंता होती. कारण आपलं राज्य कुठे आणि आपण या वनात आलो काय आणि आपल्याला स्त्री रूप प्राप्त झालं काय, आपण एका मुलाला जन्म दिला काय, या सगळ्याच गोष्टी अतर्क्य वाटत होत्या आणि आपल्या राज्यात आपण पुन्हा जावं, आपल्याला पुरुष रूप पुन्हा प्राप्त व्हावं असं त्याला अतिशय त्याच्याबद्दल त्याच्या मनात सारखे तसे विचार येत होते. आणि या विचारात असतानाच ती इला जी आहे ती त्यांचे कुलगुरू मुनिश्रेष्ठ वशिष्ठ यांच्या आश्रमात जाते आणि त्या आश्रमामध्ये ती इलाची अवस्था वशिष्ठ ऋषी बघतात, वशिष्ठ मुनी बघतात आणि त्यांना त्या इलाची अतिशय दया येते आणि मग ते भगवान शंकरांची प्रार्थना करतात. भगवान शंकर त्यांना प्रसन्नही होतात आणि मग त्यावेळेला ते वशिष्ठ मुनी जे आहे ते इलाबद्दल सगळं भगवान शंकरांना सांगतात. त्यावेळी भगवान शंकर म्हणतात की ठीक आहे, तुमच्या तपश्चर्येचं फळ म्हणून 1 महिना ही पुरुष रूपात राहील आणि 1 महिना हा जो इला जी आहे ती पुरुष रूपात म्हणजे मूळ रूपात सुद्युम्न रूपात परत येईल. असं 1 महिना पुरुष आणि 1 महिना स्त्री अशी ती राहील असा आशीर्वाद ते त्या इलाला देतात. त्यांच्या आशीर्वादाने मग हा सुद्युम्न जो आहे तो पुरुष रूपात जेव्हा येतो तेव्हा आपल्या राज्यामध्ये त्या महिन्यामध्ये तो परत येतो आणि जेव्हा तो पुरुष रूपात असायचा तेव्हा त्या महिन्यामध्ये तो राज्य करायचा, राज्यकारभार करून काय असेल ते त्यांचे न्यायदान वगैरे करायचा. आणि जेव्हा तो स्त्री रूपात असायचा 1 महिनाभर त्यावेळेला तो अंतपुरामध्ये स्त्रियांबरोबर राहायचा इला या रूपामध्ये. परंतु अशा या व्यक्तीला कुठेच सन्मान मिळणार नाही ना, त्याप्रमाणे त्या राजाला पण कुठे सन्मान मिळत नव्हता. थोड्या दिवसानंतर सुद्युम्न आपला राजपुत्र जो पुरुरवा आहे त्याला राज्य देतो आणि सरळ वनात निघून जातो आणि वनात जाऊन तो नारद मुनींनी दिलेला नवार्ण मंत्र जो आहे त्याची दीक्षा त्याने घेतलेली असती, त्या नवार्ण मंत्राची तो साधना करू लागतो. त्याच्या भक्तीने प्रसन्न होऊन देवी जगज्जननी भगवती शिवा तिने राजाला सगुण रूपात प्रत्यक्ष दर्शन दिले. राजा दुर्गा देवीचे रूप पाहून अश्रुपूर्ण नेत्रांनी देवीची स्तुती करू लागला. मा भगवतीनेही अत्यंत संतुष्ट होऊन राजाला आपली सायुज्य मुक्ती प्रदान केली आणि राजाने अतिदुर्लभ शाश्वत परमपद असे प्राप्त करून घेतले. असा देवीचा अद्भुत महिमा आपल्याला सांगितलेला आहे. राजा पुरुरवा हा पण अतिशय उदार, शीलवान, गुणवान, ऐश्वर्य संपन्न, सर्व धर्मज्ञ, प्रजाहित दक्ष असा होता आणि त्याचा राज्यकारभार अतिशय
उत्तम असल्यामुळे त्याची कीर्ती चहूदिशात पसरलेली होती. त्याचे अनेक यज्ञ सतत चालू असत होते आणि राज्यात त्याच्यामुळे त्या यज्ञांमुळे जी सगळीकडे त्याच्या राज्यात आबादी आबाद अशी होती. त्याच्या वीरतेच्या आणि ऐश्वर्याच्या गोष्टी सगळ्या लोकांमध्ये, तिन्ही लोकात त्याची कीर्ती पसरलेली होती. आणि त्याच वेळेला उर्वशी नावाची जी अप्सरा आहे, त्या अप्सरांनी राजा पुरुरवाची सगळी स्तुती ऐकलेली होती. आणि त्यावेळी ती ब्रह्मदेवाचा तिला एक शाप मिळालेला होता, त्याच्यामुळे ती पृथ्वीवर मनुष्य रूपात आलेली होती. आणि मग त्यावेळेला ती जेव्हा पुरुरवाचं सगळं कीर्ती ऐकते, त्यावेळेला पुरुरवाला जेव्हा भेटते, तेव्हा पुरुरवा सुद्धा ती अप्सरा असल्यामुळे तिच्या प्रेमात पडतो आणि लग्नाचा प्रस्ताव ती जेव्हा ठेवतो, तो प्रस्ताव ती मान्य पण करते. आणि पण ती प्रस्ताव लग्नाचा मान्य करते, पण अटी ठेवून मान्य करते. 3 अटी ती ठेवते. त्या कोणत्या अटी आहेत? तर ती म्हणते, माझ्या बरोबर बकरीची पिल्लं आहेत, ती तुमच्याकडे माझा ठेवा आहे असं समजून तुम्ही त्याचा सांभाळ करावा. मी फक्त तूपच खाईन. आणि तिसरी अट म्हणजे, आपण जेव्हा एकमेकांच्या सहवासात असतो त्याच वेळेस किंवा त्याच्यानंतर कधीही तुम्ही मला विवस्त्र रूपात दिसायचं नाही. या 3 अटी मान्य असतील तरच मी आपणाशी विवाह करेन, असे उर्वशीने म्हटल्यावर राजा पुरुरवा हा सर्व अटी मान्य आहेत असे म्हणतो आणि उर्वशीला लग्नाला होकार देतो. आणि उर्वशी पण त्याच्या पृथ्वी तलावर राहण्याच्या शापातून लवकर सुटका मिळावी म्हणून पुरुरवा राजासोबत लग्न करून राहायला लागते. अनेक वर्ष भोगविलासात राहून उर्वशी शिवाय राजा राहूच शकत नाही अशी त्याची अवस्था होते. आणि सगळे राज्यकारभार, न्याय, सुरक्षा या सर्वांचाच त्याला विसर पडतो आणि त्याचं जीवन जे आहे ते सगळं विलासी असं जीवन त्याचं सुरू होतं. आणि तो तेच आपलं जीवन आहे असं समजून ते जीवन व्यतीत करू लागतो. अनेक वर्ष अशीच विलास भोगामध्येच अशी जातात. त्याला त्याची साधना किंवा त्याचा राज्यकारभार या सगळ्याची विस्मृती होते. पण होतं असं की इंद्राच्या राज्यात उर्वशीला खूप मान असतो. इंद्राला मात्र उर्वशीची आठवण यायला लागते. म्हणून तो गंधर्वांना आज्ञा करतो की खाली जाऊन तुम्ही म्हणजे मनुष्य लोकात जाऊन तुम्ही उर्वशीला घेऊन या. मग त्या गंधर्वांना अशी आज्ञा झाल्यावर त्या आज्ञेनुसार ते गंधर्व आधी काय करतात की उर्वशीची ती बकरीची पिल्लं असतात ना, ती घेऊन जायला लागतात. आणि मग ती घेऊन जायला लागतात म्हणल्यानंतर ती बकरीची पिल्लं न जाणून नवीन कोणीतरी आहे म्हणून ते ओरडायला लागतात जोराजोरात. आणि मग त्याचा आरडाओरडा ऐकून त्या पिल्लांचा ती उर्वशी आणि पुरुरवा त्यावेळेला सहवासात मग्न असतात. आणि त्यावेळेला त्या पिल्लांचं ओरडणं ऐकून ती राजाला म्हणायला लागते की अहो सावध करते. अहो ती म्हणती माझी पिल्लं जी तुमच्याकडे ठेवा म्हणून मी ठेवायला दिलेली होती त्याचा तुम्ही सांभाळ करणार होतात, पण बहुतेक त्यांना कोणीतरी चोर पळवून नेतो आहे. तुम्ही त्यांचं संरक्षण करण्यामध्ये तुम्ही अपुरे पडलात, म्हणजे माझी पहिली अट भंग झाली. आणि मग तो म्हणतो असं नाही होणार, मी आहे ना, मी कशाला तुझ्या पिल्लांना लांब जाऊ देईन. असं म्हणून तो त्याच अवस्थेमध्ये, त्याच्या अंगावर वस्त्र नसतात त्या अवस्थेमध्येच त्या पिल्लांच्या मागे, त्या पिल्लांना परत आणण्यासाठी म्हणून त्या दरवाजाच्या दिशेने पळायला लागतो आणि बाहेर जातो आणि बघतो कुठे आहेत ती पिल्लं, कोण त्या पिल्लांना न्यायला लागले असं म्हणून बघतो. पण तेवढ्यात काय होतं की लक्कन आकाशामध्ये वीज चमकती आणि त्या वीज चमकलेल्या उजेडामध्ये उर्वशीला पुरुरवा राजा हा विवस्त्र अवस्थेमध्ये दिसतो. आणि ती राजाला सांगते की मी तुम्हाला अट ठेवली होती की मला एरवी कधीही तुम्ही विवस्त्र अवस्थेत दिसला तर मी तुम्हाला सोडून जाईन, आणि आता सगळ्या अटींचा भंग झाल्यामुळं मी तुम्हाला सोडून जात आहे. आणि मग ती त्याच्यामध्ये सोडून गेल्यानंतर मात्र ती गंधर्वांसहित त्या स्वर्गलोकामध्ये निघून जाते. आणि उर्वशी सोडून गेल्यावर कामासक्त असलेला असा लाचार झालेला हा राजा सगळ्या आपल्या राज्यामध्ये वेड्यासारखा भटकू लागतो आणि एका राज्यातून दुसऱ्या राज्यात पण जायला लागतो. आणि त्याला काही सुचत नाही, त्याच्या विचारावर पूर्ण अज्ञानाची भ्रांती पसरती, कामाची भ्रांती पसरती सगळी, आणि तो सगळीकडे वेड्यासारखा भटकायला लागतो. आणि तो भटकत भटकत एकदा कुरुक्षेत्र या ठिकाणी येतो. पण त्या ठिकाणी त्याला उर्वशी पुन्हा दिसते आणि मग तो पुन्हा तिच्यासाठी तेवढाच आतुरतेने
तो वेड्यासारखा तिच्या मागे लागतो. पण त्यावेळेला मात्र उर्वशी त्याला समजावते, कारण आता उर्वशी ही मनुष्य लोकांमध्ये ती आलेली नसते, तिचा शाप मुक्त झालेली असते. त्यामुळे ती म्हणते की अरे राजा, तुझं जे काही ज्ञान आहे, तुझे जे काही गुण आहेत, तुझं काहीतरी घराणं आहे, त्या घराण्याला काहीतरी मर्यादा आहेत, या सगळ्याचा विचार तू करायला पाहिजेस. माझ्या मागं लागून तुझं काहीही कल्याण होणार नाही. मी स्वर्गामध्ये पुन्हा जाणार आहे. त्यामुळं तू असं वागू नकोस. तुझ्या या वागण्याचा तुला पश्चाताप व्हायला पाहिजे. तू जरा विचार कर. परंतु एवढं ती समजवती पोटतिडकीनं, पण त्या राजाला पूर्ण कामामध्ये तो आतुर झालेला असल्यामुळं त्या उर्वशीने समजावून सुद्धा त्याच्यामध्ये काहीही फरक पडत नाही आणि तो राज्यकारभार, आपली साधना सगळं विसरून पुन्हा उर्वशी करत वेड्यासारखा सगळीकडं हिंडायला लागतो. त्याला काही पश्चाताप होत नाही. आता हे सगळं चरित्र ती धृताची नावाची अप्सरा जेव्हा व्यासमुनींना दिसते, त्यावेळेला त्यांना हे सगळं चरित्र आठवतं आणि त्यांना वाटतं की आपलीही अवस्था जर अशीच झाली तर मात्र आता आपलं काही खरं नाही. आणि म्हणून ते सगळे डोक्यातले विचार जे आहेत ते काढून टाकतात. आता या मोहामध्ये आपण अडकायचं नाही असा विचार करतात आणि यज्ञासाठी अग्नी निर्माण करायचा असतो त्यांना, तर त्यासाठी ते अग्नी निर्माण करण्याच्या कार्यामध्ये ते नामस्मरण करत करत ते अग्नी निर्माण करायला लागतात. परंतु होतं असं की धृताच्या नावाची जी अप्सरा अतिशय सुंदर त्यांना दिसलेली असते, त्यामुळे त्यांचं ते जे तेज असतं ते तेज तिथं बाहेर येतं आणि त्या मंथन करण्याच्या त्या अग्नीच्या मध्ये ते तेज जातं आणि त्या अग्निमंथनातूनच तो त्यांच्या तेजातून शुकदेव नावाचे जे आपण म्हणतो संन्यास शिरोमणी असे त्यांचे पुत्र, ते बालक, त्यांचा जन्म होतो आणि आपल्यापेक्षाही तेजस्वी असा तो जन्मलेला बालक पाहून त्यांना अतिशय आनंद होतो. अग्नी मंथनाच्या वेळी त्यावेळेला त्यांना जी ती अप्सरा दिसलेली असते, घृताची अप्सरा, ती मात्र त्या व्यासमुनींना पाहून घाबरते. त्यांचं जे अग्नी स्वरूप रूप असतं तेजस्वी, ते बघून ती अप्सरा घाबरते आणि म्हणते की कदाचित हे माझ्याकडे बघतायत तर मी यांच्या साधनेमध्ये भंग केला की काय, असं म्हणून ते मला शाप वगैरे देतील असं म्हणून ती काय करते, एका पोपटाचं रूप घेऊन पळून जाते, तिथनं उडून जाते. पण व्यासमुनींना असं वाटतं की या अप्सरेपासूनच आपल्या मनामध्ये जी कामवासना निर्माण झालेली आहे तर ती त्या शुकीच्या रूपामध्ये उडताना त्यांनी पाहिलेली असते, म्हणून ते त्या बालकाचं नाव त्या शुकीवरूनच शुक असं ठेवतात, असा या ग्रंथामध्ये उल्लेख आहे. असा हा दिव्य बालक शुकदेव या नावाने आपल्या सर्वांना परिचित आहेच. यांनीच श्रीमद भागवत पुराण परीक्षित राजाला सांगितलेले आहे. तर असे हे शुकदेव जन्मल्यापासून थोड्याच वेळात मोठेही होतात. मग व्यासमुनी त्यांची मुंज इत्यादी संस्कार करून देवगुरु बृहस्पती यांच्याकडे गुरुकुलात शिक्षणासाठी पाठवतात. तेथे ते वेद, धर्मशास्त्र तसेच अनेक प्रकारची रहस्य संग्रह असे सर्व शिक्षण घेऊन त्यांना गुरुदक्षिणा देऊन पुन्हा आपल्या वडिलांच्या म्हणजे व्यासमुनींच्या आश्रमामध्ये परत येतात. दिवस जात असतात. वडिलांकडूनही पुराण, शास्त्र, ग्रंथ इत्यादीचे ज्ञान घेत घेत शुकमुनी मोठे होत असतात. आपल्या मुलाला पाहून व्यासमुनींना साहजिकच तो तरुण झालेला आहे, तर आता आपण त्याचा विवाह करावा असे विचार त्यांच्या मनामध्ये यायला लागतात आणि ते आपल्या मुलाला एक दिवशी त्या मुलाचा विवाह करायचा आहे असे माझ्या मनात विचार आहेत असं त्या मुलाला ते त्यांचे विचार बोलून दाखवतात. तर आता हे शुकमुनी लग्न करतात का नाही, आपल्याला तर ते संन्यास शिरोमणी म्हणूनच आपल्याला सर्वांना ते परिचित आहेत, पण त्यांचं लग्न होतं का नाही अशी ही रहस्यमय कथा जी आहे ती आपण पुढच्या भागात ऐकूयात. आणि आजची झालेली ही जी कथा आहे ती आपण इथेच थांबवून आपण क्षमास्तोत्र म्हणून आजच्या कथेला विराम देऊयात. करचरण कृतं वा कायजं कर्मजं वा श्रवणनयनजं वा मानसं वा पराक्रम विहितं वा सर्वमेतत् क्षमस्व. जय जय करुणाब्धे श्री महादेव शंभो. श्री जगदंबार्पणमस्तु. मा भगवतीच्या चरणी झालेली कथा आपण अर्पण करून आजचा
भाग आपण इथेच थांबूया. जय शंकर.